त्यामुळे ना आपल्या मनाचे जे वादळ असतात ना ते शांत करण्यासाठी ना आपल्याला कशाना कशाचा तरी सहारा घ्यावाच लागतो. मग ते व्यक्ती असो, पुस्तक असो, नाहीतर मग काही ना काहीतरी. माझ्या केसमध्ये असं आहे, ज्यावेळेस पण माझं मन खूप जास्त अस्थिर असतं ना त्यावेळेस मी एकदा तरी ना हे स्वामी चरित्र पारायण करत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना हे जे काही आयुष्यातले उतार चढाव आहे ना यामुळे ना माझं मन आहे ना खूप जास्त अस्थिर झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात ना निगेटिव्हिटी फार नेक्स्ट लेवलला गेलेली आहे. कोणतंही काम करायला जावं तर त्यामध्ये काही ना काही गडबड गोंधळ होणार. एखादी गोष्ट चांगली ऐकायला भेटली तर भीती सुद्धा वाटायला लागते की यापुढं कोणता दुःखाचा डोंगर उसळणार आहे ते. असे काही ना काही निगेटिव्ह विचार कंटिन्युअसली डोक्यामध्ये चालू असतात. पण ज्यावेळेस पण मी हे गुरुचरित्र पारायण करते ना त्यावेळेस माझं डोकं खूप जास्त शांत होतं. ते म्हणतात ना सर्वत्र अंधार असताना अगदी छोटासा सूर्यप्रकाशाचा किरण आपल्याला आशा देऊन जातो आणि त्याच्या भरोशावर आपण पुढची वाटचाल करतो. तर आय थिंक सो माझ्यासाठी ना हे गुरुचरित्र पारायण आहे. हे पारायण मी ज्यावेळेस पण करते ना त्यावेळेस मला ना ठीक आहे कितीही वाईट निगेटिव्हिटी असू दे पण ती एक माझ्यासाठी एक प्रकाशाचं किरण बनून येतात. माझं मन शांत होतं आणि त्यातलं त्यात ना माझं रुटीन बिझी होतं. त्यामुळे मग मला ओव्हर थिंकिंगही होत नाही आणि जे काही निगेटिव्हिटी आहे ती आपोआपच गायब होऊन जाते. आता प्रत्येक व्यक्ती आपापल्या कारणानुसार हे गुरुचरित्र पारायण करत असतं, पण मी मात्र हे यासाठीच करते की मला आत्मिक शांतता हवी असते त्यासाठी. आणि अल्टिमेटली मला जे मनात हवं आहे, ज्यापासून मला परेशानी होते ती गोष्ट आपोआप सॉल्व्ह होऊन जाते. हा मला आहे ना अनुभव आलाय बरं का. तर आजचा जो व्लॉग आहे ना हा माझा गुरुचरित्र पारायणाचा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. म्हणजे हा दुसरा दिवस आहे पारायणाचा. आणि आज माझी सकाळी ना खूप लवकर झालती. म्हटलं चला मस्तपैकी छान अशी साडी वगैरे वेअर करूया. तशी तर मी कधी साडी वगैरे घालत नाही, तुम्हाला एरवी मी हमेशा ड्रेसवरती दिसत असते. पण आज माझ्याकडे ना थोडाफार वेळही होता आणि त्यातल्या त्यात एक कारण सुद्धा होतं. म्हटलं चला छान अशी साडी वगैरे वेअर करून घेऊया, नाहीतर त्या साड्या अशाच कपाटात धूळ खाऊन पडत असतात. तर मस्तपैकी सकाळी उठून फ्रेश होऊन घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर ना सकाळी उठून मी इथे ना देवपूजा वगैरे इथे आवरून घेतली. आणि ना आज प्रथमला सुट्टी पण होती, त्यामुळे म्हटलं चला जेवढं होईल तेवढं सकाळी वाचन करून घेऊया. कारण की मग तो उठल्यानंतर आहे ना मला वाचनाला बसता येणार नाही आणि बसले तर मला 50 वेळेस त्याच्याकडं आरडाओरडा करावा लागेल, नाही तर मग त्याला बोलावं लागेल, नाही तर काही ना काही डिस्टर्बन्स क्रिएट होईल. त्यामुळे ना सकाळी मी बऱ्यापैकी ना वाचन कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न केला. तर सकाळी बऱ्यापैकी माझे अध्याय इथे कंप्लीट झालेले होते आणि त्यानंतर आहे ना प्रथम उठल्यानंतर त्याचं मग आवराआवरी याच्यामध्ये माझा बराच वेळ गेला. तर इथे ना 10:30 वाजता मी माझ्या प्रथमसाठी ना नाश्ता वगैरे बनवून घेत आहे. तर नाश्त्यामध्ये त्याला असं खूप विशेष नाही, इथे मी ओट्सचे जे काही चिले आहेत ना तेच बनवून घेत आहे. त्याचं खूप जास्त हट्ट चालू होता, आई डोसे बनव. त्यामुळे म्हटलं चला दररोज मी तर याला काही डोसे देऊ शकत नाही, कारण की कितीही म्हटलं तर राईस म्हटलं तर कार्ब्सच येतात. त्यामुळे ना यावेळेस मी छान असे ओट्सचे हे डोसे त्याला नाश्त्यामध्ये बनवले आणि हेच आज लंचमध्ये आहे. तर मी तर काही खाणार नाही, कारण की मी सकाळी चहा घेतलाय आणि जोपर्यंत माझं पठण वगैरे होत नाही तोपर्यंत मग मी त्या चहावरच असते. आणि तो पठण झाल्यानंतर मग मी स्वयंपाक बनवते, तो नैवेद्य देते आणि तो मी जेवण करते. म्हणजे असा पूर्ण दिवस आहे ना माझा एक उपवास सुद्धा घडून येतो आणि त्यातलं त्यातनं मला एक समाधान राहतो की माझं वजन अगदी खूप जास्त वाढणार नाही. त्यामुळे हे मी करत असते. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 3:30 आणि आत्ताशी माझं पारायण कंप्लीट झालेलं आहे. अजून सध्या मी काहीच खाल्लेलं नाही, तसेच बसलेले. तर आणि त्यातल्या त्यात दुष्काळ 13 महिना प्रथमला आज सुट्टी होती, त्यामुळे मग अजूनच जास्त माझी फजिती झाल्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर मम्मी मग माझं बऱ्याच वेळा डिस्टर्बन्स व्हायचं आणि 2-3 वेळेस माझं उठणंही झालं आज. आता थोडंफार माझी परेशानी झाली त्याच्यामध्ये, पण ठीक आहे, ते काही असो. पण माझं जे पारायण आहे ते थोडंसं सुरळीत सुद्धा झालंय. ठीक आहे, आता मी काय करते, सगळ्यात आधी ना स्वतःसाठी 1 कप चहा ठेवते, कारण की ना मी आता सकाळपासून उपाशी आहे, मला खूप जास्त भूक लागलेली आहे. आता चहा ठेवते आणि तो घेते, त्यानंतर मग पुढचं काही जे असेल ते. आणि सगळ्यात आधी हा जो साडी घातलेली ना मला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, याच्यामध्ये काम नाही उमजत मला स्पेशली. त्यामुळे मग आता हे मी चेंज करते आणि त्यानंतर माझी बाकीची जी काही घरातली कामे पेंडिंग आहे ती मला आता करून घ्यायची आहे. नाहीतर मग ती पेंडिंग राहिली ना मग तर अजून काम वाढून जाईल आणि उद्याची सुद्धा फजिती होतील. त्यामुळे आता बराच वेळ आहे माझ्याकडे, तर मग आवरून घेते. चला तर मग स्टे ट्यून. आता
साडी दिसायला कितीही सुंदर दिसत असली ना तरी सुद्धा आहे ना ती अजिबात कम्फर्टेबल नाही बरं का. म्हणजे मला तरी ती अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. त्याच्यामध्ये मला काम उमजत नाही, इकडून तिकडून असं म्हणजे कसं सांगावं, मला आहे ना म्हणजे खूप अनकम्फर्टेबल होतं साडीमध्ये. फक्त आहे ना मला साडी घालून आहे ना फोटो काढायचे असो, मग एखादं फंक्शन असेल ना मग त्याच्यासाठी मला साडी घालायला खूप आवडतं बरं का. पण साडी घालून काम करायचं आणि त्यातलं त्या डोक्यावर पदर ठेवायचं नाही, ही गोष्ट मला इतकी जास्त खटकते की नाही. आणि लिटरली मी ही काही दिवसांपूर्वी ही फॉलो सुद्धा केली. मला आता खरंच लाज वाटते स्वतःवरती की मी दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी त्या गोष्टी सगळं केलं, स्वतःला अनकम्फर्टेबल करून मी ते सगळं केलं आणि समोरच्याला त्याची काही जाणीव नव्हती. बरं काही असो, ती गोष्ट वेगळी. पण मला आहे ना साडीवरती ना अजिबात काम उमजत नाही, तेच मला तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे मी इथं साडी वगैरे चेंज करून घेतली आणि छान असा चहा उकळून घेतला स्वतःसाठी. तर जोपर्यंत चहा उकळता आहे तोपर्यंत आता ही सुद्धा व्यवस्थित जागच्या जाग ठेवून देते. आता तुम्ही मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये माझ्या अंगावरती हीच साडी बघितली असेल. आता तुम्ही म्हटलं असेल तुझ्याकडे एवढ्या साड्या तू हीच कावर घालते, कारण की बाकीच्या सगळ्या साड्यांना फंक्शनल आहे. तुम्ही माझा जर साडीचा कलेक्शनचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. आणि या ज्या काही साड्या आहेत ना यामधून एवढीच एक छान साडी जी मला खूप जास्त आवडते, त्यामुळे माझा आहे ना कितीही नाकार दिला तरी माझा हात आहे ना या साडीवरती जातच असतो आणि अल्टिमेटली मी मोस्ट ऑफ द टाइम हीच वेअर केलेली तुम्हाला दिसत असेल. साडीची घडी घालेपर्यंत ना इकडे ना दूधही गरम झालेलं होतं आणि साईड बाय साईड माझा चहाही झालेला होता. आता हा जो कप आहे ना हा मी मिस्टर DIY वरून घेतला होता. याच्यावरची जी काही प्रिंट आहे आणि हे जे कपचं शेप आहे ना हे मला खूप जास्त आवडलं होतं. महत्त्वाचं म्हणजे ना मला दुसरं अजून काहीतरी बघायचं होतं, पण एवढ्या मोठ्या साईजमध्ये ना एवढ्या छान अशा व्हेरायटी वगैरे नव्हत्या. त्यामुळे मग मला नाईलाजाने हा घ्यावा लागला. नाहीतर मग ना मी दुसरा बघितला असता, कारण की हा थोडासा आहे ना मला लहान मुलांसाठी असा म्हणजे थोडंसं असं वाटतं ना आपल्याला की थोडंफार फंकी वगैरे असं, तसा कॅटेगरीमधनं नाही हा. पण मला तसा भेटला असता तर मी तोच घेतला असता, पण काय करा. आणि हा जो दुसरा कप आहे ना हा सुद्धा मी मिस्टर DIY वरून घेतला होता. हा तर कप मला इतका जास्त आवडला होता आणि हा कप आहे ना इतक्यावरती ठेवलेला होता तरी सुद्धा मी तो काढून घेतला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ना फक्त याचा शेप जो आहे ना तो क्यूट आहे, त्यामुळे हा मी कप विकत घेतलेला होता. पण काही असो, कप मात्र मी एकदम छान आणले होते. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर संध्याकाळी मला जायचं होतं फिरायला वॉक करण्यासाठी, पण संध्याकाळी पाणी आलेलं होतं. म्हटलं आज वॉकचं आपण कॅन्सल करूया. प्रथमचं चालू होतं बाहेर जायचं, पण म्हटलं मला आहे ना बऱ्याच दिवसापासून हा वरांडा धुवून घ्यायचा होता. आता तसंही पावसाळा चालू आहे त्यामुळे ना धूळ वगैरे तर काही नसते, पण अल्टिमेटली ना चिखलाचे चपला असतील, चिखलाचे पाय असतील ते येतातच आणि त्यामुळे ना मग माशा वगैरे होतात. मग त्यामुळे ना मला हा वरांडा धुवून घ्यावा लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ना शेवाळायला सुद्धा होतं थोडंफार, त्यामुळे ना ह्यावेळेस मी मस्तपैकी असा वरांडा वगैरे धुवून घेतला. आता हे मी काम करते ना यावेळेस ना मला खूप जास्त आरडाओरडा करावा लागत आहे प्रथमला, कारण की ना त्याला ऑलरेडी थोडीफार सर्दी आहे आणि तो खूप जास्त पाणी पितो. म्हणजे त्याला पाणी खायला खूप आवडतं आणि माझं कंटिन्युअसली त्याला बोलणं चालू होतं की पाणी नको खेळू. इनफॅक्ट मला आहे ना इतकं शांत राहावं लागत होतं ना, कारण की माझं पारायण चालू आहे, त्यामुळे चिडचिड करणं मला थोडंफार कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. पण आपली मुलं अशी असतात ना की आपल्याला थोडं ना थोडं तरी त्यांच्यावरती आरडाओरडा करावाच लागतो, त्याशिवाय ते अजिबात माघार घेत नाही. पण काही असो, थोडाफार आरडाओरडा करून येणं त्याला मी बाहेर तर केलं, पण परत त्याचा हट्ट तिथल्या तिथं होता. खरंच या मुलांना आहे ना हँडल करणं आहे ना खूप जास्त हेडेक आहे. पण काही असो बरं का, यांच्याशिवाय ना घराला घर पण सुद्धा नाही. मला अजूनही आठवतं प्रथम जर 1-2 दिवस जर गावी गेला ना मला अजिबात करमत नाही. ठीक आहे, मी त्याला म्हणजे असं मला असं वाटतं की मला मी टाईम भेटलाय, पण कुठे ना कुठेतरी एक आईचं मन आहे ना तळतळत असतं की तो चांगला तर आहे ना, त्यानं जेवण तर केलं ना, असे प्रश्न कंटिन्युअसली चालू असतात. आणि जेव्हापासून आई झाले ना तेव्हापासून हे विचार आहे ना खूपच जास्त टॉक्सिक झालेले आहे माझी. कारण की ना मला आहे ना खूप जास्त इन्सिक्युरिटीचा विषय आहे. मला आहे ना अजिबात विश्वास बसत नाही समोरच्यावरती. आय थिंक सो प्रत्येक आईचं असंच आहे. तर संध्याकाळी बऱ्यापैकी माझं काम असं घर वगैरे आवरण्यात आणि वरांडा आवरण्यातच गेला. त्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊन ना इथं महाराजांची आरती वगैरे करून घ्यायची होती. आणि तुम्हाला मी खरं सांगते, मला आरती अजिबात येत नाही. मी तुम्हाला खरं सांगते, मागे फोनवरती ही आरती चालू होती आणि त्या थ्रू मी ही आरती करत आहे. आणि महत्त्वाचं आहे ना, आरती म्हणणारं घरात कोणी नाही, मी एकटीच आहे. मी फक्त इथे ओवाळून घेण्याचं काम करते, कारण मला आरती येत नाही. मी तुम्हाला खरं सांगते, तर यावरून मला तुम्ही जज नका करू. शेवटी भाव महत्त्वाचा आहे ना. बरं असो, त्यानंतर ना इथे महाराजांच्या नैवेद्यामध्ये मी छान असा पालक पनीर बनवला होता आणि चपाती.
तर असा सिंपलसा नैवेद्य आज मी महाराजांना दिला आणि तोच मी जेवण केलं आहे आज. तर असाच काही माझा आजचा ब्लॉग होता. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूया आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.